महिलांना रोज पडणारा प्रश्न की आज भाजीला काय बनवू आणि कधी कधी घरातला जर सर्व भाजीपाला संपला मग तो खूपच मोठा प्रश्न पडतो की आता भाजीला काय बनवायचं. जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी मूग डाळीची सुक्की भाजी. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर डाळ बनवण्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्ध्या वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे. एक आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि 7 ते 8 मी इथे कढीपत्त्याचे पाणी घेऊन या सर्वांची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि तुम्ही जर अजून दिव्यास किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदाच माझे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिजिट करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी आता कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचे मोहरी आणि पाव चमचे जिरे घातलेली आहे. पाव चमचा मी हळद घेतलेली आहे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरची बारीक केलेली पेस्ट यामध्ये मी घातलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी मुगाची डाळ ही रात्रीच भिजवलेली होती. तर मुगाची डाळ आपल्याला 4 ते 5 तास आधी भिजवलेली पाहिजे. ती सर्व मुगाची डाळ मी या तेलामध्ये घातलेली आहे आणि 2 ते 3 मिनिट छान अशी आपल्याला ही जी डाळ आहे ती परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मी परत 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव ग्लास पाणी घालायचं आहे. कारण की पाणी हे जास्त घालायचं नाही आहे, कारण की डाळ ही भिजली गेलेली आहे. त्यामुळे 10 ते 12 मिनिटात ही डाळ छान अशी शिजली जाते. आणि जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर ही डाळ जी आहे ती एकदम गाळ असं होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंच पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि मीठ पण थोडं कमीच घालायचं आहे, कारण की ही जेव्हा डाळ शिजेल तेव्हा कमी होईल. त्यासाठी मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच घालावं. त्यानंतर ह्या डाळीला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस हा छोटा करायचा आहे आणि छोट्या गॅसवरतीच झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 10 ते 12 मिनिट ही डाळ ही छान अशी शिजू द्यायची आहे. तर 10 ते 12 मिनिट यावरती मी झाकण ठेवल्यानंतर हे झाकण आता आपण काढून बघूयात. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ ही माझी तयार झालेली आहे आणि अगदी कमी टाईम लागतो ही डाळ शिजायला आणि चवीलाही एकदम मस्त अशी ही डाळ लागते. तर तुमची लहान मुलं जर तुमच्या घरी असतील तर ही डाळ आवडीने खातील. त्यासाठी तुम्ही नक्की ही डाळ एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या दिव्यास किचन मराठीला नक्की एकदा सबस्क्राईब करा, व्हिजिट करा आणि दुसऱ्या लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुम्हाला माझे रोज रोज नवीन आलेले व्हिडिओ पण पाहायला भेटतील. तर कसे वाटली माझी ही डाळ तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मस्त तयार झालेली आहे ही मुगाची डाळ. आणि जेव्हा तुमच्या घरी कुठलाच भाजीपाला नसेल तर नक्की हे एकदा झटपट अशी होणारी मुगाची डाळ तयार करून बघा. तर भेटूया एका नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.